क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये 40 साईजच्या कटोरी ब्लाऊजची बॅक पार्टची कटिंग डायरेक्ट अस्तरवर केली होती. तर हे बघा, हा कटिंग या व्हिडिओमध्ये तर याच्यावर कार्ड शीटवर करणार आहे, कारण अस्तरवर केल्यावर अस्तर जास्त वेस्टेज जातं. त्यामुळे बॅक पार्ट आपण अस्तरवर मार्क केला आहे. आता फ्रंट पार्ट आपण कार्ड शीटवर कट करू. तर चला, आता बॅक पार्टचा आपण असा पॅटर्न ड्रॉ केला होता. आता मी फ्रंट पार्टचा देखील पॅटर्न तुमच्यासमोर इथं ड्रॉ करून दाखवते. फ्रंट पार्ट देखील आपला डीपच असणार आहे. कटोरी ब्लाऊज आहे, 40 साईजचे मेजरमेंट आहे. तर हे बघा असणार आहे. त्यानंतर तरी आपली क्रॉस पट्टीचा पार्ट येणार आहे. तर इथं आपलं स्लीव आहे. हे बघा, अशा पद्धतीने ते इथं आपल्याला शोल्डर मायनस करावं लागेल. आपण बॅकला करू नसेल तर नक्की. हे बघा, आता फ्रंटचा बघणार, गळ्याची उंची बघायची किती आहे. म्हणजे गळ्याचा रेडी शोल्डर लागणार आहे, तर 2.5 इंच हवे. आपण शोल्डर मायनस 4 दाखव, -4 टे 2 पासून तर नेक डीप आहे. तर नेक डीप किती आहे आपलं? 7 ते 9 या लाईनमध्ये आपलं नेक डीप पर्यंत. नेकचा पॅटर्न कोणता आहे तर किती मायनस होत आहे त्याच्यासमोर बघा. तर आपल्याला इथं किती लिहायचं? बॅकला आपलं 3 इंच झालं आणि फ्रंटला 2.5 इंच मायनस होतं. चला, आता आपण मार्किंगला सुरुवात करू फ्रंट पार्टच्या. तर बघा, इथं मी हा कार्डशीट पेपर घेतला आहे. आता ही बाजू माझी सरळ आहे, त्यामुळे मी इथं कोणत्याही प्रकारची लाईन देणार नाही. तुमची जर थोडीशी तिरपी असेल तर तुम्ही सरळ लाईन अगोदर देऊन घ्यायची. तर बघा, आता फ्रंट पार्ट ड्रॉ करतोय, तर सर्वात अगोदर आपल्याला शोल्डरची मार्किंग करायची. तर शोल्डर किती आहे आपले? शोल्डरची मार्किंग करायची. तर शोल्डर आहे आपले 15.5. 15.5चं निम्मं घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने टेप फोल्ड करून घ्यायचं आहे आणि चेक करायचं आहे. तर किती आलं 15.5चं? 7.25. तर हे बघा, इथं 7.25 येतं आहे. तर फोल्ड बाजूकून टेप ठेवायचा आहे. हे बघा, फोल्ड बाजूकून टेप ठेवायचा. 7.25 वर इथं मार्किंग करून घेते मी. त्यानंतर इथून डाऊन जायचं आहे आपल्याला 1 इंच आणि इकडनं गळा रुंदीची मार्किंग करते 2.5 इंच. आता इथून डाऊन जाणं आणि इकडनं गळा रुंदीची मार्किंग ही सेम मेजरमेंट आहे, कारण तुमची साईज कोणती पण असू द्या, 30 असू द्या, 32 असू द्या, 34 असू द्या, पण तुम्हाला 1 इंच डाऊन आणि इकडनं 2.5 इंच हे कंपल्सरी आहे. तर आपण स्केलनी हे जोडून घेऊ अगोदर. त्यानंतर बघा, आपल्याला छातीच्या लाईनसाठी अगोदर आर्म होल मार्क करावं लागेल. तेव्हाच आपल्याला छातीची लाईन भेटेल. तर इथं आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला चार्ट बघावं लागेल. तर आपला फ्रंट आपला डीप आहे, त्यामुळे आपल्याला डीप नेकचा चार्ट बघावं लागेल. इथे तुम्हाला मी चार्ट दाखवते. तर हा बघा, हा चार्ट आहे. हा डीप नेक फॉर्म्युला आहे. तर आपली चेस्ट किती? 40. कोणत्या लाईनमध्ये येते? हे बघा, दुसऱ्या लाईनमध्ये येते. तर आता बॅकचा सेमचा बॅक आणि फ्रंटचा सारखाच येणार आहे, कारण दोन्ही डीपच आहे. तर 40 भागिले 6 करायचं आहे आपल्याला. किती? त्याच्यामध्ये प्लस किती करायचं आहे? 0.5 म्हणजे हाफ इंच. तर किती आलं? 6.6. त्याच्यात प्लस करायचं आहे 0.5 म्हणजे किती? 7 इंचाच्या वरती एक लाईन. तुमचं ज्या लाईनमधला फॉर्म्युला येतो आहे, तुम्हाला त्या लाईनचा फॉर्म्युला घ्यायचा आहे. तर बघा, इथून आपल्याला जिथून डाऊन गेलो आहे 1 इंच, तिथून टेप ठेवून आपल्याला 7 इंचाच्या वरती एक लाईन मार्किंग करायचं आहे. स्केलनी मी अशी सरळ लाईन देऊन घेते. त्यानंतर बघा,
ही छातीची लाईन आहे. आता या छातीच्या लाईनमध्ये आपल्याला फ्रंट पार्टला डीपनेकला आपण लुझिंग किती देत असतो, 1.5 इंच लुझिंग देत असतो. कंपल्सरी 1.5 इंच लुझिंग देणं. तुमची साईज कोणती पण असू द्या. तर 40 अधिक 1.5 किती झालं, 41.5 भागिले 4 करायचं याला. तर किती, 10 इंचाच्या वरती 3 लाईन म्हणजे 10.25च्या वर 1 लाईन. तर हे बघा, इथून मी टेप असा ठेवते, तर 10.25च्या वरती 1 लाईन इथं मार्किंग करते. पुढे शिलाई मार्जिन घेते 1.5 इंच. त्यानंतर बघा, आता इथं आपल्याला शोल्डर मायनस करायचं आहे, कारण शोल्डर मायनस केलं नाही तोपर्यंत आपल्याला ब्लाऊजची उंची भेटणार नाही. तर इथं शोल्डर मायनस किती करायचं आहे, तर आपण ते शोल्डर मायनस चार्ट बघून केलं आहे. तर इथं तुम्हाला मी तो चार्ट किती मायनस होतं आहे ते बघते. तर बघा, हे बघा इथं किती मायनस होतं आहे, फ्रंटला 2.5 इंच मायनस होते. किती होते, 2.5 इंच. ते बघा, आपली शोल्डर किती आहे, 15.5 मायनस करायचं आहे त्याच्यातून 2.5 इंच. किती उरेल, 13. तर भागिले 2 करायचे, किती येईल, 6.5 इंच. तर इथून आपल्याला फोल्ड बाजूकडून टेप ठेवून इथं मार्किंग करायची 6.5वर. ते बघा 6.5 मार्किंग करते. छातीच्या लाईनवर पण सेम मार्किंग करायची, कारण डीप नेक आहे. स्केलने सरळ लाईन देऊन घेऊ. त्यानंतर या लाईनचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आपल्याला. तर या लाईनचा सेंटर काढून घेऊ. सेंटरवर एक मार्किंग करायची अशा पद्धतीने टेप ठेवून. तर या सेंटरपासून आपल्याला 2 लाईन इतका आतमध्ये मार्किंग करायची. हे बघा इथं. त्यानंतर आपण हे बघा, इथं असं क्रॉसमध्ये जोडून घेणार आहोत. आता इथं क्रॉसमध्ये मार्किंग करायची 1 इंच. बॅकला केली होती आपण 1.25 इंचावर, कारण प्लस साईज आहे त्यामुळे. आता फ्रेंच कडून आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने जसा आर्महोल सेट होतोय त्या पद्धतीने ठेवून आपल्याला आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे फ्रेंच कडून. झालं. त्यानंतर बघा, हे जे मायनस झालेले शोल्डर आणि हे 2.5 इंच याचा या क्रॉस लाईनचा आपल्याला सेंटर काढायचं आहे. तर हे बघा, सेंटरवर टेप अशा पद्धतीने ठेवायचा. क्रॉस लाईनवर टेप अशा पद्धतीने ठेवायचा. सेंटरवर एक मार्किंग करायची. त्यानंतर या मार्किंगवर आपल्याला टेप असा ठेवायचा आहे. बघा, अशा पद्धतीने टेप ठेवायचा. तर त्यानंतर पुढच्या गळ्याची मार्किंग करायची. पुढचा गळा किती आहे आपला, 7.5 इंच. शोल्डर टू अपेक्स किती आहे आपलं, 10.5 इंच आहे. पण 11 इंच मार्किंग करायची, कारण अर्धा इंच प्लस करतो आपण. त्यानंतर ब्लाऊजच्या उंचीची मार्किंग करायची. ब्लाऊजची उंची किती आहे, ब्लाऊजची उंची आपली 16 इंच, पण आपण 17.5 मार्किंग करणार आहे. कारण का, तर पुढच्या भागाला आपण फ्रंट साईडला अर्धा इंच म्हणजे 1.5 इंच मार्किंग करत असतो आणि बॅकला 1 इंच करत असतो. आता इथं अशा लाईन देऊन घेऊ. त्यानंतर बघा, इथे जेवढं मायनस झालं आहे इकडे देखील सेम तेवढंच मायनस करायचं आहे. इथे मी चेक करून घेते, तर इकडं पण तेवढंच मायनस करते. स्केलने स्ट्रेट लाईन देऊन घेऊ. त्यानंतर बघा, स्केल तुम्हाला या छातीच्या लाईनच्या वरती अर्धा इंच ठेवायची. तुमचा गळा जर या स्केलच्या खाली जात असेल, तुम्हाला वरतून 2 लाईन इतकं मायनस करायचं आहे. आता आपला गळा बघा हा आहे, त्यामुळे आपला स्केलच्या खाली जातो. इथं आपण वरतून किती मायनस करणार आहे, 2 लाईन इतकं. तर हे बघा, हे 2 लाईन इतकं मायनस का करायचं आहे, कारण शोल्डर आपली इथं लूज होता, त्यामुळे आपण अगोदरच मायनस केल्यावर ते लूज नाही होणार. तर हे बघा, त्यानंतर आपल्याला इथं आता रेडी शोल्डरची मार्किंग करायची. रेडी शोल्डर किती आहे, 2.5 इंच आहे. 1 इंच प्लस करून 3.5 मार्किंग करायची. 1 इंच शिलाई मार्जिन घेतली त्याच्यात. तर गळा रुंदी किती आपली, 3 इंच. तर इथं देखील सेम तेवढीच घेणार आहे मी. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याच्यात अर्धा इंच प्लस करू शकता. तर ही जी आर्महोल आपण ड्रॉ केला आहे, या लाईन आपल्याला 2 लाईन इतकं असं खाली मार्क करायचं आहे. ते इकडं असं क्रॉसमध्ये मार्किंग करायची. तर का, शोल्डर आपले सरळ नसता, क्रॉसमध्ये असतात, त्यामुळे ही मार्किंग केली. आता ही आपली फायनल लाईन झाली. त्यानंतर आपण पुढच्या गळ्याचं शेप देऊन घेऊ. राऊंडच शेप आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने पुढच्या गळ्याचा शेप देऊन घेतला. त्यानंतर बघा,
इथं शोल्डर टू अपेक्सची आपण मार्किंग केली, तिथं आपल्याला अपेक्स टू अपेक्सची मार्किंग करायची आहे. आपल्या अपेक्स टू अपेक्स आहे 8 इंच, 8चं निम्म झालं 4 इंच. तर इथे मी 4 इंच मार्किंग करते. इथं जेवढी केली कमरच्या लाईनवर अर्धा इंच कमी करायची, तर म्हणजे इथं 4 केली तर मी इथं 3.5 इंच करते. समजलं? त्यानंतर आपण स्केलने अशी लाईन देऊन घेऊ एकदा. त्यानंतर आपल्याला इथं टक्स घ्यायचा आहे. तर टक्स कसा घ्यायचा आहे, साईजनुसार घ्यायचा आहे. तर हा बघा, हा टक्स चार्ट आहे. तर आपली साईज किती 40. तर कोणत्या लाईनमध्ये येते, दुसऱ्या लाईनमध्ये येते. आर्महोलचा टक्स आहे 1.5 इंचाचा, कमरचा टक्स आहे 3 इंचाचा. तुमच्या ज्या फॉर्म्युला ज्या लाईनमध्ये येत असेल तो फॉर्म्युला तुम्हाला घ्यायचा आहे. कमरचा टक्स किती घेणार आहे आपण, 3 इंच. तिथं 3 इंच मी मार्किंग करते. स्केलने आपण अशा पद्धतीने इथे जॉईंट करू. आता बघा, आपल्याला इथं या लाईनचा सेंटर काढायचं आहे. ते सेंटर अगोदर एक मार्किंग करते. पुन्हा एकदा या लाईनचा जिथून सेंटर काढला आहे तिथून ते शोल्डर टू अपेक्सच्या पॉईंटपासून पुन्हा एक सेंटर काढायचा. पुन्हा सेंटरपासून तर कमरच्या लाईनपर्यंत टेप ठेवून पुन्हा एक सेंटर काढायचं. म्हणजे या लाईनवर आपल्याला 3 सेंटर काढायचे. तर सर्वात खालच्या सेंटरपासून अर्धा इंच बाहेर जायचं आहे. मधल्या सेंटरपासून 2 लाईन इतकं बाहेर जायचं आहे. स्केलने आपण जॉईन करून घेऊ अगोदर. हे बघा, त्यानंतर हा पॉईंट, हा आणि हा, हे तिन्ही पॉईंट आपल्याला स्केलने असे जॉईन करायचे. हे बघा, अशा पद्धतीने इथून एक लाईन इतका असा शेप द्यायचा आहे. फक्त एक लाईन इतका द्यायचा आहे. झालं. तर आता हे दोन्ही टक्स आपल्याला मोजून घ्यावं लागणार, कारण आपल्याला दोन्ही सारखे हवे, कमी जास्त नको आहे. त्यामुळे हा किती आपला 6.5 इंच. तर हा देखील सेम तेवढा पाहिजे आपल्याला. ते बघा, असं चेक करून घ्यायचं आहे. जशी आपण नवीन टक्सची जी मार्किंग केली तिथं, हे बघा, इथं 6.5 इंच येते. आता बघा, इथं कमरची देखील मार्किंग करायची. तर कमर किती आपली 36. ते बघा, कमर 36 आहे, तिला भागिले 4 करायचं. तर किती झालं 9 इंच. कमरमध्ये कुठल्याही प्रकारची लुझिंग द्यायची नाही. ते बघा, 9 इंच मार्किंग करते. टक्स किती आपला 3 इंचाचा. टक्सचे पण मार्जिन घ्यावं लागेल. तर टक्स आपला मायनस होणार आहे, त्यामुळे टक्सचे आपण घेणारे मार्जिन 3 इंच. तर तुमचा टक जर 2.5 इंचाचा असेल तर तुम्ही 2.5 इंच घ्यायचे. त्यानंतर शिलाई मार्जिन किती मी 1.5 इंच. हे बघा, त्यानंतर स्केलने आपण इथं असं जॉईंट करून घेऊया. आतमधली लाईन, आतमधल्या लाईनला बाहेरच्या लाईन. त्यानंतर बघा, आपले इथं जेवढं मायनस झाले अर्धा इंचाच्या वरती एक लाईन, ते इथं आपल्याला 1.25 इंच मायनस करायचं आहे. म्हणजे 1 इंचाच्या वरती 2 लाईन. त्यानंतर इथं जेवढं आपलं मार्जिन आलं आहे अर्धा इंचाच्या वरती एक लाईन, ते इथं आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे, अर्धा इंचाच्या वरती एक लाईन. त्यानंतर बघा, इकडे देखील सेम तेवढंच घ्यायचं आहे, अर्धा इंचाच्या वरती एक लाईन. स्केलने आता हे सर्व मार्जिन आपण जोडून घेऊ अगोदर. तर इकडे देखील हे अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचे. त्यानंतर बघा, स्केल आपल्याला या फिटिंगच्या लाईनला अशा पद्धतीने ठेवायची टच करून, आणि इकडे अशी मार्किंग करून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर बघा, इथं आपल्याला हा टक्स किती घेतला आहे आपण 3 इंचाचा. तर याच्या निम्मा इथं घ्यायचा आहे आपल्याला आर्महोलमध्ये. तर किती 1.5 इंच. ते बघा, इथं 1.5 इंच मी मार्किंग करते. त्यानंतर या 1.5 इंचाचं निम्म करायचं आहे आपल्याला, दोन्ही बाजूने मार्क करायचं आहे. तर हे बघा, म्हणजे पूर्ण टक्स आपल्याला आर्महोलमधला घ्यायचा आहे 1.5 इंच. हे बघा, आता तो शोल्डर अपेक्सच्या लाईनला जॉईन करून घेऊ हा टक्स. आता हे दोघी टक्स आपल्याला चेक करून घ्यायचे. तर हा टक्स किती आहे आपला 6 इंच. तर हा देखील तेवढाच पाहिजे. तर बाहेर जातं आहे तेवढं जाऊ द्यायचं आहे, मार्किंग करायची. आता हे बघा, ही लाईन कशी आहे आपली, तर तसंच आपल्याला इकडे यायचं आहे, आणि ही देखील लाईन ही तशी जॉईंट करून घ्यायची आहे. बघा, इथे
इथं नवीन आर्महोल ड्रॉ करून घेते अशा पद्धतीनं. आता बेसिक एवढी आपली ड्राफ्टिंग झाली. आता तुम्ही यामध्ये प्रिन्सेस कट पण स्टिच करू शकता, पण आपल्याला यामध्ये कटोरी ब्लाऊज स्टिच करायचे, कट करायचे. तर सेंटरला इथे मी टक्स घेते, तो देखील 1 इंचाचा घ्यायचा आहे आपल्याला. दोन्ही बाजूनी अर्धा इंच मार्किंग करते, स्केलने असे जोडून घेते. त्यानंतर बघा आपल्याला बेल्ट किती तयार हवा आहे त्यानुसार मार्किंग करायची. तर आपल्याला इथं बेल्ट आपल्याला 2.5 इंचाचा तयार हवा आहे, त्यामुळे मी 3 इंच मार्किंग करते. तुमच्या शोल्डर टू लोअर चेस्टचं मेजरमेंट नसेल तर तुम्हाला इथं बेल्ट किती तयार हवा आहे त्यानुसार मार्किंग करायची. बेल्ट मला 2.5 इंचाचा तयार हवा आहे, मी 3 इंच मार्किंग करते. बघा मार्किंग कुठून करते, ज्या मायनस झालेल्या लाईन आहे तिथून हे बघा 3 इंच मार्किंग करते. खालच्या लाईनपासून नाही, ज्या आत्तावरती आपण लाईन ड्रॉ केला आहे ना तिथून. त्यानंतर इकडं पण सेम 3 इंच बेल्टची मार्किंग करून घ्यायची आपल्याला. तुम्हाला बेल्ट जेवढा तयार हवा आहे त्यानुसार मार्किंग करायची. त्याच्यात अर्धा इंच प्लस करून. तुम्हाला 2.5 इंचाचा तयार हवा आहे, मी 3 इंच केली. तर हे बघा स्केलने अशी जोडून घेते. त्यानंतर इकडे पण एकदा सेंटरला आपल्याला इकडे चेक करून घ्यायचं आहे. कुठलंही मेजरमेंट मनाने घ्यायचं नाही आहे. हे बघा. त्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टीचा आकार देण्यासाठी इथं मी 1 इंच वरती जाते, इथं जी क्रॉसपट्टीची मार्किंग केली. आणि हे बघा फ्रेंच गाऊन क्रॉसपट्टी अशी मार्किंग करून घेऊ आपण. हे बघा तसे. त्यानंतर बघा आता ही बेसिक ड्राफ्टिंग झाली. आता आपल्याला इथं कटोरी ब्लाऊजची मार्किंग करायची. तर त्यासाठी आपल्याला शोल्डर टू अपेक्सची लाईन, ती ही जो नवीन बेल्ट आपण ड्रॉ केला आहे त्याची लाईन चेक करायची. तर ही किती येते, तर हे बघा 3.5 इंचाला 1 लाईन कमी येते, कळतंय. त्यानंतर आपल्याला इथं देखील तेवढीच मार्किंग करायची, 3.5 इंचाला 1 लाईन कमी. तर इथं फक्त आपण मार्किंग करून घेणार आहे 3.5 इंचाला 1 लाईन, पण त्या मार्किंग आपल्याला लाईन ड्रॉ नाही करायची. हे बघा झाली. म्हणजे आपल्याला कटोरी पूर्ण सेम हवी. इथं जेवढा गॅप आहे तेवढ्याच कटोरीच्या बाजूने गॅप हवा आहे, तेव्हा आपल्याला ती फिटिंगमध्ये व्यवस्थित बसेल. त्यामुळे अगोदर आपण हा गॅप चेक केला, या गॅपनुसारच इकडे देखील मार्किंग केली. हे बघा आता हे चेक करायचं आहे, हे किती आलं आहे आपलं 3.5 इंच. 3.5 इंचाला 1 लाईन किंवा 3.5 इंच, 3.5 इंचाच्या वरती 1 लाईन. तर एवढाच गॅप ह्या लाईनवर देखील हवा आहे. तर हे बघा मार्किंग करून घेतलं. तर स्केलने असे जॉईंट करते. त्यानंतर बघा इथं आपल्याला 1 इंच मार्किंग करायची या गळ्याच्या लाईनवर. हे बघा इथं. त्यानंतर आपल्याला कटोरीचा आकार असा देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने झालं. आपल्या चहू बाजूनी इथे जेवढं मेजरमेंट आलं आहे सेम तेवढंच आपण मेजरमेंट घेतलं आहे, आपली कटोरीचा आकार ड्रॉ केला आहे. तर आता आपण कटोरी कट करणार आहोत. तर एवढी बेसिक ड्राफ्टिंग झाली आहे आपली. तर आता आपण कट करायला घेऊ. तर हे बघा जशी मार्किंग झाली तशीच कटिंग करायची, कुठेही कमी जास्त घ्यायचं नाही. इकडे देखील फिटिंगची लाईन कट करून घेते. आर्महोल आता कट करायचं नाही आपल्याला. जेव्हा आर्महोलमधला टक्स मायनस करू तेव्हाच तो जॉईंट होईल आपला आर्महोल, तेव्हा कट करायचं आहे. त्यानंतर पुढचा गळा कट करून घेते. बॅक पार्ट सोपा आहे पण फ्रंटला खूप वेळ लागतो, त्यामुळे मी अगोदर बॅक पार्टचा व्हिडिओ अगोदर अपलोड केला. कारण दोन्ही जर एकत्र कटिंग केली असती तर तुम्हीही बोर झाले असते. खूप वेळ लागतो कटोरी ब्लाऊजला मार्किंग आणि कटिंग करायला, त्यामुळे मी अगोदर बॅक पार्ट ड्रॉ केला. त्यानंतर तुम्हाला स्पेशल म्हणजे फ्रंट पार्टचीच मार्किंग दाखवली. आता बघा हा टक्स आपण आता कट करून घेऊ.
तुमच्या लक्षात राहावा त्यासाठी मी स्पेशल फ्रंट पार्टची मार्किंग दाखवली, बॅक पार्टची अगोदरच्या व्हिडिओमध्ये, तो देखील इम्पॉर्टंट आहे आपल्याला बॅक पार्ट, पण फ्रंट पार्टला खूप वेळ लागतो. दोन्हीही सोबत जर व्हिडिओ शूट केला असता तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता, तुम्ही देखील बोर झाले असते. त्यामुळे अगोदर आपण बॅक पार्ट मार्क केला, तो पण डायरेक्ट सर्व मार्किंग केलं आहे. हे बघा, तर क्रॉस पट्टी कट करून घेते मी. त्यानंतर बघा, हा आर्म मधला जो टक्स आहे तो मायनस करायचा आहे. असे अशा पद्धतीने हे बघा, आपला जो नवीन आर्म होल ड्रॉ केला आहे तो इथं मॅच होतो. हे बघा, आता आपण आर्म होल कट करून घेऊ. जो नवीन ड्रॉ केला आहे तो तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते, कारण तुम्हाशी देखील ब्लाऊज बिघडू नये आणि कटिंग आणि स्टिचिंग व्यवस्थित यावं, त्यासाठी एक पण पॉईंट मिस न करता डिटेलमध्ये तुम्हाला सांगत आहे. ती इथं आपण एक पिन लावून घेऊ. आता इथे एक पिन लावून घेतली, त्यानंतर हा टक्स देखील मायनस करायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने. ते इथं पण एक पिन लावून घेतली. आता आपली कटोरी इथं थोडंसं मागे पुढं होत असेल तसा आकार देऊन घ्यायचा. झालं, आता आपण कटोरी कट करून घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने आपली आता कटोरी आणि फ्रंट दोन कट झाले. आता कटोरी कशी वाढवायची ते इथे मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, अशा पद्धतीने कटोरी आपण अशी क्रॉसमध्ये ठेवली, बघून घ्या, अशी तिरपी ठेवली, सरळ नाही ठेवली. तर हे बघा, अशी ठेवून मार्क करून घेतली. त्यानंतर टक्समध्ये आतमध्ये आपण 1.5 इंचावर मार्क करून घेतलं आहे, कारण जेव्हा टक्स आपण स्टिच करू तेव्हा बरोबर तो आपला जेवढा आहे तेवढा तयार होईल. त्यामुळे आतमध्ये आपण 2 लाईन इतका मार्क केलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आणि कटोरी पूर्ण आज ती जशी तशी ड्रॉ करून घेतली. त्यानंतर बघा, आता आपल्याला कटोरी कुठे वाढवायची, तर कटोरी पूर्ण बाजूने अर्धा इंच वाढवायची. ते इकडनं वाढवायची आय हुक पट्टीसाठी, इकडनं फ्रंटला आपल्याला जॉईंट करायचे, त्यामुळे इकडनं वाढवायची अर्धा इंच, खालून क्रॉस पट्टी जॉईंट करायची, त्यामुळे अर्धा इंच पूर्ण बाजूने वाढवून घ्यायची. तर हे बघा, मार्किंग करून घेते मी अशी अर्धा इंचावर. अशी गाड्याच्या बाजूने वाढवून घ्यायची. त्यानंतर इकडे देखील सेम तेवढीच वाढवायची आपल्याला, अर्धा इंच मार्किंग करून घेते मी. त्यानंतर इकडे देखील सेम अर्धा इंच वाढवून घ्यायची. इकडं पण फ्रंट जॉईंट करण्यासाठी अर्धा इंच वाढवायची. कुठेही काही जास्त वाढवायची नाही, जशी तशीच फक्त शिलाईसाठी आपण ही अर्धा इंच वाढवून घेतो. हे बघा, आता आपण कट करून घेऊ. त्यानंतर इकडनं टक्स तसाच कट करते मी, कारण जेव्हा शिलाईमध्ये घेईल तो बरोबर आपला जेवढा टक्स आहे तेवढा तयार होणार आहे. खूप सोपी पद्धत आहे कटोरी ब्लाऊज कटिंग करण्याची आणि स्टिचिंगची देखील. तर मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने प्रिया मॅमच्या मेथडनुसार कटोरी ब्लाऊज कटिंग करून दाखवलं आहे. हे बघा, तुम्हाला जर डबल कटोरी देखील शिकायची असेल तर कमेंट करा. आपण या पुढचा नेक्स्ट व्हिडिओ आपण डबल कटोरी ब्लाऊज देखील घेऊ. ते बघा, अशा पद्धतीने आपली कटोरी तयार झाली आहे. बघा, जेव्हा हा टक्स, आता हे कार्डशीट पेपर आहे, पण हे टक्स जेव्हा जॉईंट होती तेव्हा बरोबर आपली कटोरी जेवढी तेवढी अशी तयार होणार आहे. बघा, अशा पद्धतीने आपला पफ येणार आहे. बघा, अशा पद्धतीने कटोरी तयार होणार आहे.
मी आता इथं बॅक पार्ट घेते, बॅक पार्टवर ठेवून आपण बॅक पार्ट देखील कट करून घेणार आहोत. इथं मी हा बॅक पार्ट घेतला आहे. बॅक पार्टवर आपल्याला हे पॅटर्न अशा पद्धतीने ठेवायचे. हे बघा, ते इथून आपण 2 लाईन इतकं मार्किंग करणार आहे. त्यानंतर ही क्रॉसपट्टी आहे, क्रॉसपट्टी देखील सेम अशा पद्धतीने ठेवायची. हे बघा, दोन्ही पार्ट आपल्याला अशा पद्धतीने ठेवून मार्किंग करून घ्यायचे. झालं. आता आपण स्केलने ते जोडून घेऊ. तर इथे असे स्ट्रेट जोडून घ्यायचे. अगोदर फ्रेंच कवने आपण थोडा खाली, तर हे बघा इथं फ्रेंच कवने थोडासा अशा पद्धतीने खाली जॉईंट करून घ्यायचे असं. त्यानंतर इथं जे आहे खालची मार्किंग ती आपण अशी स्ट्रेट करू. ब्लाऊजची उंची चेक करून घेऊ. ब्लाऊजची उंची चेक केल्यानंतर कटिंग करू. तर हे बघा, टेप असा ठेवायचा आहे, ब्लाऊजची उंची चेक करायची. तर हे बघा, मी ब्लाऊजची उंची ठेवते आहे. हे बघा, इथून ब्लाऊजची उंची ठेवते पूर्ण जेवढी आहे तेवढी 15.5, कारण ती तयार होऊन 14.5 होणार आहे ब्लाऊज. त्यामुळे मी 15.5 इथं मार्किंग केली. तुम्हाला जेवढी उंची हवी त्यानुसार तुम्ही मार्किंग करायची. तर आता हे बघा, ही जे मार्किंग आहे ते मी इथं असं जॉईंट करणार आहे. बघा, अशा पद्धतीने मार्किंग जॉईंट केलं. आपला बेल्ट किती आहे तयार, 6 इंचाचा आहे. तर आपण 7 इंचावर मार्किंग करू. 7 इंचावर काय केलं, आपल्या शिलाईमध्ये जाणार आहे अर्धा इंच कमरच्या साईडने आणि वरतून गळ्याच्या साईडने. त्यामुळे मार्किंग केलं आहे 7 इंचावर. बेल्ट आहे तयार 6 इंचाचा. 7 इंचावर मार्किंग केलं आहे इथं. तरी ही गळा रुंदी किती आहे आपली, 3 इंच. तर ही देखील तेवढीच घेते मी. तर आपण आता हे अशा पद्धतीने बॉक्स बनवून घेऊ. गळ्याचा शेप देखील देऊन घ्यायचा आहे, राऊंडच शेप आहे. तर बॅक पार्टची देखील कटिंग करून घेऊ. बॅक पार्ट आपण डायरेक्ट अस्तरवर कट केला आहे. हे बघा, म्हणजे आपला वेळ देखील वाचेल आणि आपलं कार्डशीट पण वेस्टेज जाणार नाही. गळा कट करून घेऊ. जशी मार्किंग तशीच कटिंग करायची. आर्महोलची कटिंग करून घेऊ. त्यानंतर इकडे कट करून घेऊ फिटिंगची लाईन. तर बॅक पार्ट तर आपला तयार झाला आहे. हे बघा, बॅक पार्ट आपला तयार झाला आहे. आता फ्रंटचे फक्त पॅटर्न आपल्याला कुठे ठेवून किती वाढवायचे ते मी इथं तुम्हाला दाखवून देते. म्हणजे मी डायरेक्ट अस्तरवर वाढवून घेईल आणि तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ दाखवेल. बॅक पार्ट तर ड्रॉ झाला आहे. आता फ्रंट पार्ट बघा, कटोरी आपण सर्व वाढवली, कटोरी कुठेही वाढवायची नाही. आता हा फ्रंट पार्ट आहे. तर हा बघा, इथून आपल्याला कटोरी अटॅच करावं लागेल इथून ते इथपर्यंत. त्यामुळे असं अर्धा इंच वाढवत आणायचं आहे. त्यानंतर खालून आपली क्रॉसपट्टी अटॅच होणार आहे, त्यामुळे खालून देखील अर्धा इंच वाढवायचं आहे. समजलं, इकडनं अर्धा इंच आणि खालून अर्धा इंच क्रॉसपट्टीसाठी. त्यानंतर बघा, ही क्रॉसपट्टी ही अशा पद्धतीने ठेवायची आपल्याला. ही बघा, त्यानंतर खालून आपली मार्जिन ॲड आहे, पण वरतून आपल्याला हा पार्ट जॉईंट होणार आहे आपला आणि कटोरी देखील जॉईंट होणार आहे. हे पार्ट दोन्ही जॉईंट होणार आहे. त्यामुळे वरतून आपल्याला मार्जिन हवी, त्यामुळे वरतून आपण अर्धा इंच मार्जिन वाढवणार आहे, फक्त वरतूनच. आणि त्यानंतर बघा, इकडनं आय हुक पट्टीसाठी अर्धा इंच वाढवणार आहे. समजलं, क्रॉसपट्टी आपल्याला आय हुक पट्टीसाठी अर्धा इंच इकडनं वाढवायचं आहे आणि वरतून अर्धा इंच वाढवायचं आहे. समजलं. तर हे पॅटर्न मी अस्तरवर ठेवून कट करून घेईल. स्लीवची तर कटिंग तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये दाखवली आहे. बघितले नसेल तर स्लीवचा सेपरेट व्हिडिओ देखील आहे आपल्या चॅनलला अपलोड. बघितला नसेल तर नक्की जाऊन चेक करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या काही अजून कमेंट असतील तर कमेंट करा. तुम्हाला जर
डबल कटोरी ब्लाऊज जर यामध्ये स्टिच करायचं असेल किंवा कटिंग करण्याची पद्धत बघायची असेल तर कमेंट करा. या पुढचा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओ डबल कटोरी ब्लाऊजचा घेऊ. तोपर्यंत धन्यवाद.